कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. तर त्या टूर मध्ये एकीकडे तुम्ही पहिल्यांदा टीम बरोबर मॅनेजर म्हणून गेला होतात, हो दुसरीकडे सनत जयसूर्य आणि रोशन महानामाने तिकडे ते डोंगर उभारला. हो आणि त्या काळात जे असं व्हायचं की प्रत्येक टूरला वेगळा मॅनेजर असायचा टीम बरोबर. हम्म. मग त्या ह्याच्यात तो म्हणजे एकीकडे मॅनेजर म्हणून प्लेयर्सचा विश्वास आधी मिळवायचा, दुसरीकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम जे असतं टूर मॅनेजरचं ते करायचं, आणि तिसरीकडे शक्य तेव्हा तुमच्यातला शिक्षक जागा होऊन मुलांचं मोराल उंच ठेवायचं. अशा ह्याच्यात एखादी आम्हाला आठवण सांगा ना कुठली तरी. ते एक एशिया कप आधी होती हम्म. त्या टूरवर, आणि एशिया कप नंतर बायलॅटरल होतं. तर एशिया कप संपली, आम्ही वी रनर अप. आणि एशिया कपच्या दरम्यानच राशिद लतीफचं एक आर्टिकल आउटलुक मॅगझिन मध्ये आलेलं, आणि त्यांनी काही प्लेयरची नावं बरोबर. दिलेली बेटिंग आणि मॅच फिक्सिंगचं. तर आपल्याकडनं एक 25 एक जर्नलिस्ट होते तिथे श्रीलंकेला. तर सगळ्यांनी आम्ही प्रॅक्टिस चालू होती तेव्हा ते आले. ते म्हणाले की आउटलुक मध्ये असं असं आलंय. तर मी म्हटलं मी काय पाहिलेलं नाही, आणि म्हटलं आय डोंट वॉन्ट टू रिॲक्ट म्हटलं. तर त्यात अझरुद्दीन, अजय जाडेजा, नवज्योत सिद्धू, मनोज प्रभाकर अशी नावं होती त्यात. मनोज प्रभाकर त्या टूरवर नव्हता, पण हे तिघं होते. बरोबर. तर मी फक्त जर्नलिस्टने एवढं सांगितलं की बोर्डाने ऑलरेडी जस्टिस चंद्रचूड वन मॅन कमिटी अपॉइंट केली आहे फॉर ऑल सच कंप्लेंट्स. तर ज्यांना तक्रार असेल त्यांनी त्यांच्या जस्टिस चंद्रचूडकडे कंप्लेंट करावी विथ एव्हिडन्स, अँड देर इज नथिंग मोर टू डिस्कस. इतक्यात म्हणाले नाही तुम्ही तुमचं रिॲक्शन, तुम्ही मॅनेजर म्हणून रिॲक्शन काय देणार. तर म्हटलं आय कांट स्पेक्युलेट ऑन अन आर्टिकल दॅट हॅज कम. आणि इतक्यात मला अझरुद्दीन माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की सर आपको एक फॅक्स आया है. मतलब काय व्हाट फैक्स. ने बोले वो रशीद लतीफ ने मैसेज भेजा है आपको कि जो भी आर्टिकल छपा है वो सही नहीं है, और वो इंडियन प्लेयर्स के बारे में उन्होंने जो सिर्फ नाम दिए थे वो उसकी जानकारी, बट दैट एलिगेशन इज नॉट अगेंस्ट देम. तर मग मला जरा आय वॉज, कारण ह्या गोष्टी कानावर यायच्या त्या दरम्यान की असं होतं इंडियन टीम मध्ये वगैरे. तर मीडिया माझ्या रूम मध्ये आले सगळे. तर मी त्यांना सांगितलं की मग म्हटलं मी कुठल्याही प्लेअरला तुमच्याशी इंटरॅक्ट करू देणार नाही, कारण उद्या मॅच आहे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. वी हॅव टू क्वालिफाय फॉर द फायनल. पण मला म्हटलं अझरुद्दीनने असं एक मेल दिली, कॉपी दिली आहे, फॅक्स जे पाठवले, त्यात रशीद लतीफ आता म्हणतोय की त्यांनी जी नावं घेतली आहेत ती एलिगेशन्स नाही केली आहेत, त्यांनी फक्त त्याचे ही नोज देम असं म्हटलं होतं. तर तुम्ही म्हटलं फोकस ऑन द टुर्नामेंट, आणि आपण म्हटलं आय वुड रिक्वेस्ट यू नॉट टू म्हटलं डिस्टर्ब एनिथिंग, लेट दिस टूर गेट ऑन. ते एक इन्सिडेंट होतं. त्याच्यानंतर या बायलॅटरल साठी चेंजेस होते टीम मध्ये, आणि काही लोक 3-4 जण परत गेली आणि 3-4 नवीन येणार होते. त्याच्यात साबा करीम, नोएल डेव्हिड असे लोक परत जाणार होते, आणि नयन मोंग्या विकेट किपर म्हणून बायलॅटरलला परत येणार होता, विनोद कांबळी आणि राजेश चौहान असे 3-4 जण नवीन आले. तर मी लॉबीमध्ये त्यांना रिसिव्ह करायला गेलो वेन दे अराइव्ह. तर प्रत्येकाच्या हातात हिंदूचा पेपर होता, तिघांच्या हातात हिंदू पेपर घेऊन आलेले.
मला म्हणे सर ये आपके लिए लाया है, ये पढिए आप. तर म्हटलं काय, म्हटलं विनोद काय लिहिलंय. नाही नाही वाचा वाचा म्हणे, इंटरेस्टिंग आहे. तर ते मी स्पोर्ट्स पेज उघडलं. त्या स्पोर्ट्स पेजवर विजय लोकपल्लीचं आर्टिकल होतं आणि that article was all about what Madanlal had given an interview. मदनलाल कोच होते. बरोबर. आणि संपूर्ण मदनलालनी प्रत्येक प्लेअर बद्दल बोललेला. म्हणजे अजय जाडेजा बद्दल त्यांनी लिहिलेलं की आय डोंट नो वेदर इज अ बॅट्समन ऑर अ बॉलर. नोएल डेव्हिड बद्दल हू नोएल डेव्हिड, असे क्रिप्टिक सगळे त्यांनी कमेंट्स पास केलेले प्रत्येक प्लेअर बद्दल. साहजिकच द रिॲक्शन वॉज बॅड इन द टीम. आणि दुसऱ्या दिवशी आमची 3 डे गेम होती. एकही प्लेअर एक्सेप्ट सचिन तेंडुलकर कॅप्टन कोचशी बोलत नव्हता. सो द ॲटमॉस्फिअर वॉज रिअली पिटिएबल इन द ड्रेसिंग रूम. तर मी संध्याकाळी मग मीटिंग बोलवली टीमची आणि मी सगळ्यांच्या प्लेयरच्या समोरच मदनलालला सांगितलं की जे तू केलंयस ते बरोबर नाही म्हटलं. कारण त्याच्या आधी मी विजय लोकपल्लीला फोन केला. विजयला विचारलं, म्हटलं कशाला, म्हटलं टूरच्या ड्युरिंग द टूर हा आर्टिकल कसं काय. मग तो म्हणाला की नाही मदनलालला हवा होता म्हटलं. आणि त्यांनी मला कन्फर्म केलं की नाही यू राईट व्हॉट एव्हर आय एम सेइंग. ती एक. आणि मदनलालला मी सांगितलं की प्लेअरच्या समोरच की व्हॉट युअर डन इज नॉट करेक्ट. कारण तुम्ही सुद्धा इंडियासाठी खेळलात आणि ऍज अ कोच आपण म्हटलं आपलं रोल म्हटलं इज टू एन्श्युअर दॅट द टीम डज वेल आणि द टूर गोज ऑफ वेल. तर आता कसं होणार म्हटलं, रिलेशन्स सगळे असे स्पॉइल झाले तर तुम्ही कोच म्हणून कसं काम करणार म्हटलं. ती एक इन्सिडेंट होतं. आय थिंक त्या टूर मध्ये भरपूर वेळ असायचा आम्हाला, कारण कुठे दोन्ही टीम सेम फ्लोअरवर होते आम्ही. आणि त्या टूरवर 2 टेस्ट मॅचेस मध्ये जॉन रीड अनफॉर्च्युनेटली जस्ट डाईड फ्यू मंथ्स बॅक. जॉन रीड मॅच रेफरी होते आणि त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले की 21 ओव्हर्स शॉर्ट बॉल केलंय इंडियन टीमने आणि पेनल्टी रूल होता, मनी पेनल्टी असायचं. तर तो म्हणाला की 180% फाईन. म्हटलं तर मी टीम मीटिंग संध्याकाळी होती तर मी त्या टीम मीटिंग मध्ये बोललो की म्हटलं आय मस्ट थँक यू दॅट यू आर प्लेइंग फ्री 2 टेस्ट मॅचेस. कारण म्हटलं 180% ओव्हर रेट पेनल्टी लावलाय मॅच रेफरीनी, त्यामुळे तुम्हाला मॅच फीस काय मिळणार नाही म्हटलं. तर त्या सिरियस आय वॉज टेलिंग देम ऑल दिस. तर विनोद कांबळेनी हात वर केला. म्हणा मॅनेजर आहे, माझा एक प्रश्न आहे. म्हटलं व्हॉट इज इट. त्यामुळे हे फाईन कोणाला लागू होतं म्हणे. 11 प्लेयर्स ना काय सगळ्यांनाच. कारण की म्हणे आम्ही 4 जण रिझर्व मध्ये होतो ते वेळेवर पाणी घेऊन जातो तो ग्राउंडवर म्हणे. देर वॉज नो डिले बिकॉज ऑफ अस. तर ओव्हर रेट पेनल्टी मध्ये आमचे पैसे का म्हणे कापले पाहिजे. तर मी म्हटलं ते रूल, म्हटलं बरोबर रूल तू जे बोलतोयस ते बरोबर आहे. म्हटलं रूल प्रमाणे फक्त 11 जणांचेच कट होतात म्हटलं, डोंट वरी. तर असा एक म्हणजे देर वर गुड एक्सपिरियन्सेस ऑन दॅट टूर. पाहिलं की मदनलालशी कधीच डिस्कशन व्हायचं नाही कुठल्याही प्लेअरचं. म्हणजे मी मॅच संपली की सगळे बॅग घेऊन बसमध्ये तेवढंच, आणि टीम मिटिंग असायची मी मॅचच्या आधी. बट आय नेव्हर सॉ एनी सिरियस डिस्कशन. पण काही मुलं, बॅरी रिचर्ड्स होते तेव्हा, ग्रेग चॅपल, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, त्यांच्याशी बोलताना मी बघितलं इंडियन प्लेयर्स डिस्कस करतायत, बोलतायत क्रिकेट विषयी. तर कुठेतरी असं वाटलं की देर इज समथिंग लॅकिंग. म्हणजे आपल्याला त्यांना व्हॉट टाईप ऑफ कोच आर दे लुकिंग ॲट.
आणि माझ्या रिपोर्टमध्ये त्या टूरच्या मी लिहिलं की म्हटलं you have to look at a professional coach who can with whom they can discuss, and he may be a good cricketer but he may not be a good communicator. त्यामुळे तो coach therefore doesn't succeed. तर आणि तेव्हा इंडियन टीम बरोबर मदनलाल मॅनेजर आणि आपल्याला माहित असेल डॉक्टर अली इराणी म्हणून एक ग्रस्त, म्हणजे ते सर्व होता. म्हणजे तो फिजिओ, ही वॉज अ फिजिओथेरपिस्ट असं डेझिग्नेशन, पण फिजिओ ट्रेनर, मग लोकांचे ऑटोग्राफ साईन करायचे, म्हणजे तो प्लेयर्सचे ऑटोग्राफ तोच काही सही करायचा. तर ही वॉज ऑल इन वन, कारण त्यांचा सगळ्यांचा प्लेयर्सचा तो मोठा एजंट टाईप होता, सगळं त्यांची कामं करायची वगैरे. आणि असं असताना देन एकदा आम्ही मग ठरवलं, राहुल आणि आम्ही, की लेट अस टॉक टू द श्रीलंकन टीम. आम्ही रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा बरोबर डिस्कस केला की व्हॉट इज डिफरंट इन श्रीलंका, आणि त्यांचं परफॉर्मन्स तसं चांगलं होत होतं तेव्हा. तर त्यांनी हे केलं की एकतर म्हणाला की ट्रेनर आणि फिजिओ मेड लॉट ऑफ डिफरन्स. तो म्हणाला आमचा ॲटिट्यूड, प्रिपरेशन्स, तो म्हणाला वी वुड नेव्हर हॅव बीन प्लेड बोथ ऑफ अस, आम्ही खेळलोच नसतो एवढा, बट फॉर द फिजिओ अँड ट्रेनर. आणि प्रत्येकाला वेगळे एक्सरसाइज आणि त्याची रिक्वायरमेंट असतात. तर प्रोफेशनल तुम्हाला एम्प्लॉय करायलाच पाहिजे इफ यू वॉन्ट टू डू वेल. बट देन वेन वी केम बॅक वी गेव अ प्रपोजल टू द बोर्ड की या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या बोर्डाने लक्ष घालायला पाहिजे. एक तर फिजिओ ट्रेनर, प्रोफेशनल कोच असेल तर, आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वॉज ग्रेडेड पेमेंट्स. कारण तेंडुलकर आणि देबाचिज मोहंती वर गेटिंग द सेम मॅच फीस. बऱ्या श्रीलंकामध्ये ऑलरेडी ग्रेडेड पेमेंट होतं डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ मॅचेस वगैरे. तर त्याच्यातनं बरंच काय चांगलं झालं. ते आय मीन त्या बोर्ड टूक इट प्रॉपरली इन अ प्रॉपर मॅनर. आणि त्याच्यातनं प्लेयर रिटेनरशिप, फिजिओ ट्रेनर अपॉइंटमेंट्स, अँड देन द सर्च फॉर बिकॉज द क्रिकेटर्स वर आस्क्ड अँड दे वॉन्टेड अ फॉरेन कोच. त्याच्यातनं जॉन राईट वॉज द फर्स्ट फॉरेन कोच, त्याची अपॉइंटमेंट झाली. सो आय थिंक in that sense the tour was interesting. जस्ट त्या अपॉइंटमेंटचं बोलणार होतो की जॉन राईट फॉरेन कोच का, हे कुठनं म्हणजे डिस्कशन मधनं आलं की का बरेच म्हणजे इंडियातले पण कॅन्डिडेट्स होते का, तो टाइम सुटेबल नव्हता? आय थिंक जेव्हा तो डिस्कशन, फॉरेन कोचचा डिस्कशन होता, आय थिंक इट वॉज अमंग द प्लेयर्स, the senior players, and what was their thinking, I won't be able to contana. I mean, I think they were looking at a more complete package. Okay. As a professional. सर तुम्ही आता 97च्या टूर मॅनेजर होतात तेव्हा सांगितलं, एक दुसरी मोठी टूर होती ती म्हणजे 2004ची पाकिस्तानची टूर. त्या टूरचे आता जसे आम्हाला 97चे सांगितले, तेव्हा 2004चं काय होतं, जरा 1-2 जरा किस्से सांगा ना. नाही, 2004चं जेव्हा टूर अनाऊन्स झाली आणि 2003 साली मला वाटतं वाजपेयी गेलेले तिकडे फॉर दॅट सार्क मीट. आणि त्याच्यानंतर दी टू गव्हर्नमेंट्स फेल्ट दॅट ती टूर पॉसिबल आहे. टूरला त्यांनी जेव्हा अप्रुव्हल दिलं तर मला दालमियाजी म्हणाले की यू हॅव टू गो ऑन द रेकी विजिट में जाओ आप. आणि माझ्याबरोबर आझाद होता, कीर्ती आझादचे भाऊ यशोवर्धन आझाद, ही वॉज डायरेक्टर जनरल पोलीस आणि होम मिनिस्ट्री मध्ये होते, आणि अमृत माथुर, असे आम्ही 3 गेलो तिकडे रेकीसाठी.
आणि मेन थिंग वॉज सेक्युरिटी. आणि सरप्राइजिंगली मुशरफ गव्हर्नमेंट हॅड अपॉइंटेड वन इंटिरियर मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी. म्हणजे आपल्या होम मिनिस्ट्री सारखं तिकडे दे हॅव इंटिरियर मिनिस्ट्री. त्यांचा सेक्रेटरी आमच्याबरोबर दे हॅड अ मीटिंग विथ अस. आणि त्यांनी सांगितलं की टोटल आपको सिक्योरिटी मिलेगी, कोई चिंता की बात नहीं है. और जो हेड ऑफ स्टेट को सिक्योरिटी होती है वो सारा सिक्योरिटी आप इंडियन टीम को हम देंगे, लेकिन आपको चिंता की कोई बात नहीं. बट प्लेयर्स वर अ बिट वेरी, कारण की प्रीवियस एक्सपिरियन्स वॉज नॉट गुड. कारण श्रीकांतच्या when he was captain was the last tour. So this was a tour which was happening after 14 years. Correct. आणि श्रीकांतच्या वेळी ते I mean he was manhandled and all those things happened on the ground. त्यामुळे आणि आमची टीम ऑस्ट्रेलियाला होती तेव्हा टूरवर. So we called after I came back from Pakistan. We told the players this is what they have assured. Security over a problem nahi hai. आपल्याला फक्त cricket will be our focus on this. Everybody agreed. आणि जेव्हा आम्ही लँड झालो टीम, आम्ही when we were going for the tour, ज्या दिवशी आम्ही जाणार होतो तर त्याच्या आदल्या दिवशी मेसेज आला की प्राईम मिनिस्टर वुड लाईक टू मीट द टीम बिफोर यू बोर्ड द प्लेन. तर आम्ही वाजपेयीच्या घरी वी वेंट देअर आणि 1 तास होतो तिथे. आणि ही स्पेंट 1 hour विथ द टीम टॉकिंग टू एव्हरीबडी. आणि लॉन मध्ये नेव्हल बँड वॉज प्लेइंग म्युझिक, म्हणजे गाणी दे वर प्लेइंग. आणि तर मी त्यांना सांगितलं की म्हटलं सर, म्हटलं मी आता रेकी टूरवर जाऊन आलो आणि तिकडे लोक म्हटलं लाईन लावून रस्त्यावर आपले प्लेकार्ड तुमचे आणि मुशरफचे प्लेकार्ड घेऊन उभे होते, थँकिंग यू फॉर द टूर अँड ऑल. तर चांगलं ऍटमॉस्फिअर तरी झालंय. तर म्हणाले नाही, तर त्यांनी स्पोक टू द टीम. ते म्हणाले की इम्पॉर्टंट टूर आहे आणि आपल्याला, माझ्या दृष्टीने हा टूर इज पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट. तर तुम्ही तुमचं क्रिकेट नक्कीच खेळा म्हणे. यू हॅव टू विन क्रिकेट, बट ऍट द सेम टाइम यू हॅव टू विन द हार्ट्स ऑफ पीपल. सो बी फोकस्ड ऑन दॅट ऑल्सो ऑफ द फील्ड. म्हणे तुमच्या ऍक्टिव्हिटीज जे असतात ते असे प्लॅन करा की तुम्हाला लोकांच्या मध्ये चांगले रिलेशन्स तयार झाले पाहिजे. आणि आम्ही निघायचं म्हणालो की ते म्हणाले नाही, एक गाना सुन के जाइए आप लोग म्हणे. and he asked that naval band to play हम होंगे कामयाब. तर ते हम होंगे कामयाब चं धून त्यांनी वाजवली. आम्ही वी टूक हिज लीव अँड वी इंडियन एअरलाइन्सने आम्ही वी रीच लाहोर. आणि त्या टूरवर त्यांनी स्पेशल परमिशन दिलेली एअरटेलला फॉर मोबाईल सर्व्हिसेस, कनेक्टिव्हिटी. हा. आणि आम्ही लाहोरला जेव्हा लँड झालो तर ॲज पर आवर व्हॉट वॉज प्रॉमिस टू अस, वी वर टेकन स्मॉल रिसेप्शन इनसाइड द एअरपोर्ट बिल्डिंग. आणि बसेस होते, डिकॉय बसेस आणि ऑल दॅट पॅरेपिलिया ऑफ हेड ऑफ अ स्टेट. तर पोरं विचारायची हेड ऑफ स्टेट म्हणजे काय असतं म्हणे त्यात. तर म्हटलं वी विल सी दॅट. आणि बाहेर आम्ही वी बोर्डेड अवर बसेस आणि जी सिक्युरिटी पाहिली आम्ही तिथे, एव्हरीबडी वॉज सरप्राइज्ड. आणि ॲम्ब्युलन्स बसेसच्या मागे सिक्युरिटी, नंतर ॲम्ब्युलन्स होतं, ॲम्ब्युलन्सच्या मागे फायर ब्रिगेड होतं. तर सगळे जरा म्हणे, तर म्हटलं आपण वी हॅव आस्क्ड फॉर हेड ऑफ स्टेट सिक्युरिटी, सो दिस इज अ प्रोटोकॉल विच इट्स अ पार्ट ऑफ दॅट प्रोटोकॉल म्हटलं. तर दॅट्स हाऊ वी स्टार्टेड ऍक्च्युली. आणि आम्ही तेव्हा असं कळवलेलं भारत सरकारला की कराचीत फक्त आम्ही डे गेम खेळू म्हटलं. कारण ॲटमॉस्फिअर कराची इज नॉट समथिंग विच इज थिंग, सो विल प्ले ओनली अ डे गेम इन कराची. पहिली मॅच एक वॉर्मअप मॅच आम्ही लाहोरला खेळलो, देन वी वेंट टू कराची.
आणि कराचीत पहिली मॅच होती. तर आणि तिथे मी पहिल्यांदा सिरियसनेस ऑफ पाकिस्तान गव्हर्नमेंट ऑल्सो आय कुड, कारण ते मला त्यांच्या सिक्युरिटी याच्या एरियामध्ये घेऊन गेले. तर देअर सिक्युरिटी एजन्सीज वर मॉनिटरिंग पीपल कमिंग इन टू द स्टेडियम. तर त्यांनी तेव्हा म्हणजे 2004 साली फेशियल रेकग्निशनचा सॉफ्टवेअर लावलेला टू देअर सिक्युरिटी कम्प्युटर्स. So everybody was coming in. There was a facial, आणि जे unwanted people होते, they were stopped from entering the stadium. Anybody with even little doubt were not allowed to come to the stadium. असं सगळं व्यवस्थित सिक्युरिटी अरेंजमेंट्स त्यांनी केलेली. We won that first game. आणि नेक्स्ट डे वी वर ट्रॅव्हलिंग टू रावलपिंडी, पेशावर. आणि पेशावरला आम्ही लँड झालो आणि रूम मध्ये जाऊन आम्ही टीव्ही ऑन केला तर देवर पाकिस्तान न्यूज वॉज शोईंग दॅट इन कराची दे हॅड कॉट ए व्हेकल विथ 600 kilograms of ammunition. It was about 500 meters away from the hotel where we stayed. And near to that was also the American embassy. पोरं जरा घाबरली, म्हणजे की सर सगळं तुम्ही सांगताय ठीक आहे, पण टीव्हीवर दाखवतात बातम्या, तर घरचे लोक आता हे करायला लागलेत. देन पेशावरच्या मॅचला सुद्धा मॅच संपली अँड वी लेफ्ट फॉर इस्लामाबाद. आणि इस्लामाबाद पोहोचल्यावर तिथे we got the news that there was a rocket launched near the stadium after the match. So that fear thing started getting into the system actually. Fortunately the arrangements were good. But तिथे सुद्धा we never went out anywhere. पुढे जायचा प्रश्नच नव्हता आम्हाला. त्यामुळे we wherever in the beginning at least it was quite, we didn't want to take chances over it. आणि टूर व्यवस्थित, I mean the cricket wise we did well. Last 2 games were in Lahore. आणि मला वाटतं 5 ते 10,000 लोक इंडियन्स they were given visas and people came for the tour. वन डे गेमच्या वेळी जास्ती लोक आले. आणि आपण जेव्हा जिंकलो लाहोरला, द लास्ट गेम 2-2 होता आणि लास्ट गेम होता, तर रस्त्यावर अक्षरशः म्हणजे जे बांगडा करत होते तिकडचे लोकल लोक बँड वाजवत होते आणि इकडनं गेलेले इंडियन्स दे वर वेविंग द इंडियन फ्लॅग ऑन द स्ट्रीट्स ऑफ लाहोर. वन साइट विच वॉज अमेझिंग. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बोललो की वी विल नेव्हर डू दिस इन इंडिया. इफ पाकिस्तान विन्स, विल पाकिस्तान सपोर्ट अस, वी अलाउड टू डान्स ऑन द स्ट्रीट्स विथ पाकिस्तान फ्लॅग. सो दॅट वॉज अँड लोक हॉस्पिटेबल होती सगळे. आणि बऱ्याच लोकांनी they opened their restaurants, their places for Indians, gave concessions. Even journalists वगैरे, I mean, they were treated very well on that tour actually. आणि मला माझी best memory of that was that as soon as we won that last game and we won the ODI series, the first phone call that I got was Lata Mangeshkar. Oh yes, because she had taken my number and she was the first person to call. Congratulations आणि म्हणे सगळ्यांना तुम्ही सांगा की मी फोन केलाय आणि I am so happy. That is the time I realized she was so much involved in this Indian cricket actually. त्याच्यानंतर of course Prime Minister, because I had a mobile officially at that time. So Prime Minister, Deputy Prime Ministers, everybody spoke to the players, captain, and hळू the atmosphere became vibrant, and the players also started feeling, that winning the series and seeing what was happening with Indians on the streets,
it was a different atmosphere altogether. टेस्ट मॅचेस, पहिली टेस्ट मॅच मुलतानला झाली आणि ऑफकोर्स इन द लास्ट ODI सौरव गॉट इंजर्ड. बरोबर. आणि त्याला स्ट्रेचरवर आत आणला ड्रेसिंग रूम मध्ये आणि तर मला म्हणाला मला बॅक बहुत खराब आहे. तो झोपला होता. देन तो वेन द मॅच गॉट ओव्हर, आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं त्यानंतर, तर मी राहुलला सांगितलं. राहुल म्हटलं यू विल हॅव टू रिसीव्ह द ट्रॉफी, कारण ही वॉज लिडिंग इन द ऍब्सेन्स ऑफ सौरव. तो सौरव उठला, तो म्हणा नाही मैं ठीक हूँ, मैं जाता हूँ. आणि he actually got he went and received the trophy. and मला दुसऱ्या दिवशी म्हणाला की मला सर मेरे को जरा घर जाने दो एक हफ्ते के लिए, क्योंकि मेरे को कलकत्ता में मेरे डॉक्टर को बता दो. आणि तसं करून तो he went off. So first test match also Rahul led. And that was an amazing test. The first 300 by an Indian. I think one of the best knock. Virendra Sehwag when he gets going. आणि एकच कॉन्ट्रोवर्सी फक्त त्या क्रिकेट वाईज वॉज तेंडुलकर. तुम्ही होतात का सर तेव्हा आजूबाजूला? नक्की मेसेजेस केले गेले होते आणि आल्यानंतर काय झालं मग? नाही, ते टीम मीटिंग मध्ये त्यांनी ठरवलं होतं आधीच की ऍटलिस्ट लास्ट दे शुड बॅट फॉर ऍटलिस्ट 10 to 15 overs. दॅट वॉज अ डिसिजन टेकन. बट ऍट दॅट टाइम दिस सिच्युएशन वॉज नॉट there, the practical situation was not there. त्याच्यात मला लोकांना असं वाटलं की सौरव गांगुलीने सांगितलं की आता झालं लास्ट ओव्हर असं. कंटोम आमच्या मागे तो उभा होता, राहुल माझ्या बाजूला होता, जॉन रॅट होता. आणि इट वॉज मेसेज वॉज सेंड थ्रू रमेश पवार. बरोबर. आणि I don't know whether those footages are still there, but I don't forget, and therefore I still remember Ramesh Pawar gave the message to Yuvraj Singh, and Sachin was at the non-striker's end, and Yuvraj Singh got out of the first ball of that over. So according to me, the message had not reached the right person. So that, and the declaration झालं, Rahul declared the innings, so he was furious. तो आत आला तर मला, I know him so well from Mumbai. ते कळलं मला की आता काय. तो म्हणाला मी आय एम नॉट टेकिंग द फील्ड, मला थोडं पाय झालंय. and then I said I allowed him to, म्हटलं थोडं कूल डाऊन होईल. But then मीडिया कॉन्फरन्स मध्ये त्यांनी he vented his feelings, because that would have been his first double 100, and he was waiting for that for a long time. So, but Sachin being Sachin, I think next day he was totally he had forgotten what happened. And team was more important, and winning that match was important. So, that commitment. But he was upset. He was very upset with. पण मग प्रेस कॉन्फरन्स नंतर काय झालं सर? म्हणजे प्रेस कॉन्फरन्स करून तो परत आल्यानंतर टीम मध्ये काय झालं? कारण ते राहुल आणि सौरवचं पण तेव्हा एक रिपोर्ट छापून आला. टीम मध्ये काहीच, ड्रेसिंग रूम मध्ये काहीच नव्हतं. The atmosphere was already a bit charged. So everybody was cool. त्यातल्या त्यात त्यांनी एका पेपराने, मला वाटतं पायनियर इंद्रनील बासू, त्या गस्ताने लिहिलेलं की सौरव गांगुलीचा कोट की आय वॉज कॅप्टन, आय वुड नॉट हॅव डिक्लेअर्ड अँड टिल ही गॉट 200, असं काहीतरी कोट होता. So that upset Rahul very much. की असं कसं. सौरव मला म्हणाला की मैं असं बोलाय नाही म्हणे. आणि सो आय वॉज, ते हॉटेलमध्ये आम्ही गेलो
तर लॉबीमध्ये रेस्टॉरंट होतं खालच्या, स्मॉल हॉटेल इन मुलतान. तर मी सौरव आणि राहुलला घेऊन बसलो होतो, सॉर्टिंग आउट देअर डिफरन्सेस ऑफ दिस. तर सौरव म्हणाले, मैं तो सर ये ऐसा पता नहीं क्या कुछ भी लिखते म्हणे. इतक्यात तो इंद्रनील बासू तिकडनं चालला होता. तो म्हटलं, अरे इज देअर ओनली आय सेड. तर त्याला बोलूया आपण म्हटलं. त्याला बोलवलं आम्ही. त्याला म्हटलं, व्हॉट डिड यू राईट म्हटलं. सौरव सेज ही इज नेव्हर सेड. नाही सर वो ऐसे गलती से लिख गया. वर त्याची फाटलेली ऍक्च्युअली. तो म्हणाले वो गलती से लिख दिया म्हणे, वैसा है वैसा करत. तो I could make out that he was not telling the fact. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही.